हरिचा अनुजागरण जेथे वैष्णवांचे भाव आवाज कमी केला होता कमी जास्ती करू नको आहे
वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये तारतम्यच राहिले. मनुष्य बोलतोय आणि वागतोय. एक गृहस्थ माझ्याकडे आले आनंदी आणि म्हटले मला लग्न होऊन 20 वर्ष झाले तर अजून काहीच नाही. म्हटलं काहीच नाही म्हणजे काय? मी म्हणाले लग्न होऊन 20 वर्ष झाले तरी अजून अपघातच नाही, मुलबाळच नाही. काय करा? मग तुम्हाला लग्न होऊन 20 वर्ष झाले नाही, मुलबाळ झाले, त्याला महाराजांनी काय करावं? काय प्रश्न विचारले? म्हटलं माझंच लग्न झालेलं नाही, मी कार्तिक स्वामी आहे, तुम्हाला काय सांगू नये. ज्यांचं लग्न झाले त्यांना विचारा, त्यांना अनुभूती आहे. माझं अजून कशातच काय नाही, काय सांगा. पण माणसाचा स्वभाव विचित्र आहे. एक मुलगी माझ्याकडे आहे, आमची नारायण महाराज साक्षी, मुलगी माझ्याबरोबर आहे. मुलगी 2 वर्ष लग्न झाले म्हणून मी म्हटलं नारायण महाराज जवळून बसा म्हटलं पटकन. हो, परमार्थ करत असताना फार सावध पाहिजे. स्त्रीचा वारा सुद्धा नकोय. परमार्थिक माणसं आहे तर परमार्थ होतो. मी म्हटलं नारायण महाराज जवळून बसा पटकन. बसली मुलगी. म्हटलं तुम्हाला एक विचारायचं. मी म्हटलं विचारू शकता, विचारा. काय नाही म्हटली. 2 वर्ष लग्न झाले, लग्नाला 2 वर्ष झाली, पण माझे यजमान माझे पती माझ्यासारखे नाही. तो काय करू, मला ऐकतच नाही. मी पिक्चरला चल म्हटलं की नको, अमुक ठिकाणी चल म्हटलं नको, फिरायला चल म्हटलं नको. काय करू, मला एक काहीतरी तोडगा सांग. मी विचार केला. मी म्हटलं हे बघा बाई, तुमचं लग्न होऊन 2 वर्ष झालंय, तुमचे यजमान तुमचे मालक तुमच्या मनासारखी मिळाले नाही ती गोष्ट नाही. म्हटलं माझंही लग्न झालेलं नाही, मलाही चांगली बायको मिळेल की नाही मला काही शाश्वती नाही. तेव्हा असं का तुम्हाला चांगले यजमान मिळाले नाही, तुम्हाला चांगला मुलगा मिळाला नाही, म्हणून मी तुम्हाला एक चांगला मुलगा शोधून आणतो आणि तुम्ही मला एक चांगली मुलगी शोधून आणतो. चला काय विचार मुलगी सांग. म्हणजे मला आपल्याला सांगायचं आहे, मी टाइमपास करत नाही, की माणसाच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये तारतम्य राहिलं नाही. काही माणसं अगदी ठरवून येतात कीर्तनाला येताना. तर इथलं नाही सांगत, पुण्याचं सांगतो. अगदी ठरवून येतात कीर्तनाला येताना की आज झोपायचं. पुण्याला एक आढावा भेटेल, मी नेहमी 3 दिवस कीर्तन असतात माझे निवडून विठोबाला. रोज यायचे, रोज झोपायचे. मी म्हटलं काका तुम्ही झोपताय, कीर्तनामध्ये झोपणं योग्य नाही, तेव्हा तुम्ही झोपेवर ते तारतम्य ठेवा. नाही म्हटले मला उद्यापासून झोपणार नाही. दुसरा दिवस गेला, त्यांना थोडं लांछनच करू वाटलं. 3ऱ्या दिवशीला मी ठरवून आले, हा आज झोपायचं नाही. मंडपात आले, आज झोपायचं नाही. कीर्तनाला सुरुवात झाली, आज झोपायचं. कीर्तनाला सुरुवात केली कीर्तनकारांनी, ते मनाशी बोलताय बरं का, आज झोपायचं नाही. आणि अगदी समोर बसलेले 5 पकवान असं जेवण झालेलं आणि दिनचर्या बसल्यावर कशी झोप येणार नाही. मारुती माणसं बसले समोर माझ्या आणि त्यांनी मनाशी ठरवलं, आज झोपायचं नाही, आज झोपायचं, आज झोपायचं, आज झोपायचं, आज झोपायचं कुणाशी काय बोलावे तारतम्य नाही. आणि काही जणांची वाणी अशी असते, तुम्हाला सांगतो, म्हणजे बोलण्याचे प्रकार सांगतो. गुरुजी गीता शिकवत होते संस्थेची गोष्ट, आणि 20-40 विद्यार्थी होते. त्याच्यामध्ये ढ नारायण म्हणून येतो. गुरुजी गीता सांगत होते. गीतेमध्ये हे प्रार्थना आहे गीतेची. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायण स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती भाष्यादशाध्यायिनी अमृतमाम् अनुसन्धामि भगवद्गीते भवदेशिनो नमोस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दार येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः
गुरुजी प्रार्थना शिकवत होते. सगळी मुलं प्रार्थना म्हणायचे, तर तो ध नारायण जो होता ना तो गप्प बसायचा. गुरुजींनी गुरुजी वेगळा पाहिजे की नारायण आणि सगळी मुलं गीता म्हणतायत आणि तो गप्प कसा. तरी नारायण गप्प म्हणजे गाढवा हे पुस्तक हातात आणि मन माझ्या पाठीमागे. गीतेचे प्रार्थनेमध्ये श्लोक आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः. नारायण मन माझ्या पाठीमागे. नारायण म्हटला सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः. कळला का? आता मी म्हणतो सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः. नारायण काय म्हणायचा? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदनः. गुरुजी म्हटले अरे नारायण, अरे गाढवा, अरे दो गदा म्हणजे दो म्हणजे काय हिंदीतून काय बोलले? दो म्हणजे काय? दो म्हणजे आणि गदा म्हणजे गाढव. अरे दो गाढव असा शब्द होतो. ध म्हण, ध धनुष्याचं ध म्हण. नारायण दो गदा गोपाल. गीता शिकून झाली. गुरुजींनी विचारलं ज्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, शंका विचारायची असतील तर विचारू शकता. मग प्रत्येकाने आपापले प्रश्न शंका विचारले, पण नारायण गप्पच. गुरुजी म्हटले नारायण अरे सगळे प्रश्न विचारता, शंका विचारता, तू गप्प कसा? गुरुजी म्हटलं हे पहा म्हणले, तुम्ही मला गीता सांगता ही कळती हो, तुम्ही प्रार्थनेपासून सुरुवात केली मला कळते, पण मगाशी दोन गाढवं सांगितलं ते मला कळलं नाही. गुरुजीकडे विनोदी होते. गुरुजी म्हणजे बरोबर आहे, तुला काही चुकीचं म्हणजे मला काही काम नाही, मला काही उद्योग नाही, मी तुला गीता शिकवतोय. पहिला गाढव कोण? मी. आणि तुला गीता कळत नाही, तुला गीता म्हणता येत नाही. दुसरा गाढव कोण? तिथे दोन गाढव, बाहेर जाण्याची गरज नाही. म्हणजे काही वेगळ्यांची वाणी आमच्या सुद्धा आहेत, व्यवहारामध्येच आहेत असं नाही, परमार्थ सुद्धा असे आहेत ना. तेव्हा तुकाराम महाराज होता मी सावध झालो आणि तिथे वैष्णवांचे भाग, वैष्णवांचा समाज आहे, वैष्णवांची तिथे दिंडी आहे, तिथे मी आलो आणि हरिभक्ती स्वीकारली आणि प्रभूचा साक्षात्कार करून घेतला. पण कालांतराने माझ्यामध्ये इतकं परिवर्तन झालं. मला ज्या अवेतीची झोप लागली होती, अवेतीची निद्रा, विश्व स्वप्नाचा धांगा, भोगीत होता प्रभूला अनादि झोप. मला जी झोप लागली होती ती झोप आपोआप पळून गेली. पळून गेली झोप. Oh
आपण रोज झोपतो ही झोप नव्हे. संध्याकाळी 9 वाजता जेवण करून झोपला आणि सकाळी 6 वाजता उठला ही झोप नव्हे. ही झोप नैसर्गिक आहे. ही झोप प्रत्येक मानवाला येणारच. महाराज म्हणतात माझी आवेदीची जी झोप आहे ती झोप निघून गेली. कारण ही झोप प्रत्येकाला लागलेली आहे. आवेदीची निद्रा विश्व स्वप्नाचा धांदा भोगी तर होता प्रभुदा अनादिन. अहम ज्ञातृत्व अहम कर्तृत्व मी कोणीतरी आहे मी कर्म करता ही जी झोप लागली ती माझी पळून गेली. तुम्हाला सोपा वेदांत सांगतो. आपण व्यवहारिक भाषा बोलत असताना हा माझा हात म्हणतो. उत्तर द्या. आता काय आहे महिला माझ्या पुढे बसल्या आणि पुरुष मंडळी तिकडे बसतात. कुणाला विचारायचं महिलांना विचारायचं पुरुषांना विचारायचं. मला जर काही विचारायचं असेल कुणाला महिलांना विचारू मी. वास्तविक पुरुष मंडळी पुढे पाहिजे महिला मंडळी मागे पाहिजे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्या. आपण व्यवहारिक भाषा बोलत असताना माझा हात म्हणतो कमी हात काय बाबा माझा हात कमी हात. माझा पाय कमी पाय. माझं डोकं कमी डोकं. काय बाबा तुम्ही निराश दिसता. नाही माझा खूप डोकं निघतो. माझं डोकं कमी डोकं. आपण ज्याला षष्टीचा प्रत्यय लावतो ज्याला मालकी हक्क लावतो ते मी होऊ शकत नाही. माझं शरीर मी शरीर नाही. मी वेगळा आणि शरीर वेगळं आहे. जसं त्रिपुटी आहे दृश्य दृष्टा आणि दर्शन. ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान. ध्येय ध्याता आणि ज्ञान त्रिपुटी. तसं हे दृश्य वेगळं आहे आणि याच्यामध्ये जो दृश्य आहे तो वेगळा आहे. तुकाराम महाराज म्हणतात ही माझी झोप पडून गेली मी जागा झालो. याहीपेक्षा फार वेदांतामध्ये सुंदर विचार सागरामध्ये प्रक्रिया आहे. आजच आमचा विषय झाला. किती प्रक्रिया 7 मुख्य प्रक्रिया. लाट म्हणजे पाणी का पाणी म्हणजे लाट. लाट म्हणजे पाणी का पाणी म्हणजे लाट. कपडा म्हणजे सूत का सूत म्हणजे कपडा. एखाद्याने विधान केलं मला सूत नको नुसता कपडा पाहिजे मिळेल का उत्तर म्हणजे. अरे सूत म्हणजे कपडा आहे कपडा म्हणजे सूत आहे.
आजीने उद्या विधान केलं की मला माती नको, नुसतं मडकं पाहिजे, मिळेल का? विना माती विना मडकं असू शकेल का? माती मडकं, माती म्हणजेच मडकं आहे, मडकं म्हणजेच माती आहे. घटाचं उत्पादन करून माती निमित्त काही कुंभार आहे अनुपम. सोनं म्हणजे अलंकार का अलंकार म्हणजे सोनं? काय बाबा, सोनं म्हणजे अलंकार का अलंकार म्हणजे सोनं? उद्या जर एखाद्याने विधान केलं की मला सोनं नको, सोन्याविना नुसतं अलंकार दे, मिळेल का? सोनं म्हणजेच अलंकार आहे आणि अलंकार म्हणजे सोनं आहे, ते वेगळं होऊ शकत नाही. कसं आहे तो सगळं प्रभू नटलेला आहे की मला उपलब्धी आली, माझी प्रतिज्ञा पूर्ण झाली, मी सावध झालो, ती अनुभूती आली आणि मला दृढ विश्वास झाला म्हणून मी सावध झालो आणि माझी कायमची झोप पडून गेली. अष्टवक्राची गीत, अष्टवक्र गीता आहे आणि अष्टवक्राची कथा अतिशय सुंदर आहे. आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे मी थोडक्यात सांगतो. अष्टवक्र हे महापंडित होते, महाज्ञानी होते आणि अष्टवक्राचे वडील त्या काळचे पंडित होते जनक राजाच्या दरबारी. अष्टवक्र या शब्दाचा अर्थ 8 ठिकाणी वापरला होता म्हणून त्याला अष्टवक्र म्हणतात. आणि जनक राजाने सभा बोलवली आणि त्या सभेमध्ये असं अनुमोदन दिलं की ब्रह्मविद्या म्हणजे काय, ब्रह्मविद्या म्हणजे काय हा विषय जो हे करेल, जो पंडित हा निष्करण करेल त्याला 1000 गाई द्या असं जनक राजाने प्रमाण काढलं. अनेक पंडित जमले जनक राजांच्या दरबारात, अनेक विद्वान जमले आणि अष्टवक्राचे वडील सुद्धा फार मोठे पंडित होते. त्या अष्टवक्राच्या जनक राजाच्या दरबारी अष्टवक्राचे वडील पंडित होते, तिथे गेले आणि अष्टवक्राचं वडिलावर फार प्रेम. अष्टवक्र म्हणाला, आई आता आपली तात कुठे गेले, बाबा कुठे गेले, आता सारखं नाही बरं का, शब्द काय तात बाबा आणि आता काय, आता काय ओठाचा चंबू करणं असा काय पप्पा. आणि लहान मुलाचा दोष नाही, हे आई वडील शिकवतात. आईला मुलगा आई म्हणतो तर सहन होत नाही, की आई त्याला मारते गाढवा, मम्मी म्हणायला काय झालंय, त्याला काय लहान मुलं आहे दुसरे पप्पा. अष्टवक्र असं म्हणाले की मम्मी पप्पा थोडं लक्षात घ्या, आपली भारतीय संस्कृती काय आहे. अष्टवक्र म्हणजे आई माझे तात कुठे गेले, माझे वडील कुठे गेले, मला त्यांच्याशिवाय करमत नाही. अष्टवक्राच्या म्हणते, बाळा अरे तुझे वडील जनक राजाच्या दरबारी गेले, तिथे पंडिताची सभा भरली आहे, अनेक विद्वान आलेले आहेत तिथे आणि त्या सभेमध्ये ब्रह्मविद्येचा विषय चालू आहे, तू जाऊन बरोबर ना तिथे. आता ती लहान मुलं होता अष्टवक्र म्हणजे 8 वर्षाचा मुलगा, गेला अष्टवक्राच्या दरबारात. सगळी सभा सगळी पंडित हसायला लागले अष्टवक्राच्या वेळी पाहून. सगळ्यांचं हसून झालं, जनक राजा सुद्धा हसायला लागला. सगळ्यांचं हसून झाल्यानंतर अष्टवक्र स्तब्ध होता, अष्टवक्र नंतर हसायला लागला. अरे जनक राजा म्हणाले, अष्टवक्र अरे तू 8 ठिकाणी वागला आहेस म्हणून आम्ही हसतोय, पण तू का हसतोस. हे जे विद्वान हे सगळे पंडित तुला हसतात की तू 8 ठिकाणी वाकडा आहेस म्हणून तुला शरीराकडे पाहून हसतात, पण तू का हसतोस. तेव्हा अष्टवक्राचे शब्द फार मार्मिक आहेत, लक्षात. अष्टवक्र म्हणजे जनका राजा, अरे मला आजपर्यंत वाटत होतं की सगळी तू सभा भरवलीस ना, हे चांभाराची सभा आहे सगळं, हे सगळे चांभार आहेत, ते पंडित नाहीयेत, विद्वान नाहीयेत, ब्रह्मवेत्ते नाहीये, सगळे चांभार आहेत. आणि मला आज खात्री होती आजपर्यंत की तू तरी ब्रह्मवेत्ता असशील, पण आज माझी खात्री झाली की तू सुद्धा ब्रह्मवेत्ता नाहीयेस, तू तुझ्या चांभाराच्या लायकीचा. अष्टवक्र म्हणाले, चांभार म्हणजे जातीचा चांभार नव्हे, हे चर्मकार चप्पल शिवणारे नाही, आम्ही तुम्ही सगळे चांभार आहोत. जोपर्यंत याच्यावर प्रेम आहे ना तोपर्यंत आपण चांभार आहोत. याच्यावरती ज्या वेळेला प्रेम संपेल त्यावेळेला ब्रह्मवेत्ते आपण म्हणू शकतो. आपण म्हणतो हा काळा आहे, हा गोरा आहे, हा उंच आहे, हा ठेंगणा आहे, कोण आहोत आपण. चांभार
चर्मकार. काही काही माणसं कीर्तन ऐकायला येत नाहीत बरं का. महाराज कसे आहेत, महाराज गोरा आहे का काळा आहे, उंच आहे का ठेंगणा आहे, कसा बोलतो, कसं करताय. बहुतेक लोक म्हणजे इथलं नाही सांगत मी, काय सांगतो. अष्टवक्र म्हणाल का माझी खात्री होती तू ब्रह्मवेत्ता असशील, पण माझी आज दृढ प्रतिज्ञा झाली की तू ब्रह्मवेत्ता नाही आहेस, तू तुझा चांभार आहेस, चर्मकार आहेस. जनकराजाने अष्टवक्राची शरणागती केली. अष्टवक्राला गुरु केले जनक राजा. अष्टवक्र किती वर्षाचे? 8 वर्षाचे. जनक राजा 100 वर्षाचं आयुष्य. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला भगवंतानी कृपा केली माझ्यावरती, पांडुरंगाने माझ्यावरती कृपा केली आणि मी सावध झालो. माझी ती अवेद्या रूपी निद्रा कायमची निघून गेली. पळवल्या गेली झोप आणि होते पाप आडते. आपण त्याच्या शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तू का म्हणे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. काय झालं, 2 मित्र होते आणि तीर्थयात्रेला निघाले. पूर्वी कसं गाडीची व्यवस्था नव्हती, वाहनांची व्यवस्था नव्हती. मजल दर मजल, मुक्काम दर मजल करत निघाले. आणि निघाले असताना एका झाडाखाली थांबले विश्रांतीसाठी. एका झाडाखाली थांबले. ते झाड होतं पिंपळाचं झाड होतं आणि अवती होती खूप आठवत. दोन्ही मित्र झोपले, जेवण झालं, दोन्ही मित्र झोपले आणि झोपेमध्ये एका मित्राला साप चावला पाठीला. तो मित्र उठला, अरे बघ, अरे माझ्या पाठीला काहीतरी चावले, अरे बघ, अरे बघ, खूप. दुसरा मित्र म्हटलं, अरे काहीतरी मुंगी चावली असेल, काहीतरी चावलं. अरे नाही, माझी खूप आग होते, अरे पहा काय. तो खूप मोठा साप. तर त्यांनी विचार केला, याला जर सांगितलं आपण साप आहे म्हणून तर तो इथेच प्राण सोडेल, तीर्थयात्रा नाही आपण. म्हणून तो म्हटला, काही नाही म्हटलं, मुंगी आहे म्हणून त्यांनी असं काढलं, मुंगी होती ती काढली. ठीक आहे, चालेल. तीर्थयात्रा निघाली. तीर्थयात्रा झाली संपूर्ण आणि परतीचा रस्ता होता, त्या रस्त्याने निघाले आणि नेमकं ते पिंपळाच्या झाडाखाली आले आणि त्या मित्राला ती गोष्ट आठवली. काय रे म्हणजे, तुला मागच्या वेळेला मी नाही का म्हटलं मुंगी चावली, तुला मी काढली, ती मुंगी नव्हती का? मग काय होतं, मोठा साप
संपल्याबरोबर तू दिसत नाही. तसं एकदा मी ब्रह्मा आहे, येतो इमानी भूतानी जायंते येन जाता आणि जीवंती यत्पर्यंत मी सविशंती तर ब्रह्म तर विदित असं श्रुतीने जसं वर्णन केलं भगवंताचं, तसं मी कोण आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. देह म्हणजे मी नाहीये आणि माझ्या अविद्येवरती जोर करून गेली. पण हे कुठे घडलं? ते स्थान आणि ठिकाण सांगितलं. तुका म्हणे तयार छाया छाया महाराजा जगामध्ये सर्व काही मिळू शकेल. जप केल्याने वाटेल ते लोकांवर मिळतील, वाटेल ते भोग भोगायला मिळेल, ऐश्वर्य मिळेल, सत्ता मिळेल, पण संतांची संगती मिळेल. एक फकीर सांगतोय हिंदीतून, तात मिले बाबा, तात मिले मात मिले सुत भात मिले युवती सुखदाई, राज मिले गजबाज मिले सर्वसाज मिले मनवांचित पाई, योग मिले विधिरोग मिले सुरलोग मिले वैकुंठ विजाइए, कहीं निकट निरंजन लाल सब कुछ मिले, तरी संत समागम दुर्लभ रे भाई, संत संग धरा तुम्ही हरि भजन कर. कबीरदास सुद्धा एके ठिकाणी फार सुंदर सांगतात, संगत संत दुसरी गोष्ट अशी की माझी तब्येत